अरे का थांबत नाहीयेस? काय करू मी? कोणाला विचारू? वॉर्डन मॅडमना विचारते. बाळ का रडते वॉर्डन मॅडमनाच माहिती असेल. चला आपण आजीला फोन करू. आपण आजीला विचारू अर्जुनला काय झालंय. अर्जुन, हो लीलाबाई, काय केलं तुम्ही? हा, आमचा अर्जुन एवढा का रडतोय? काय केलंस अर्जुनला? मारलंस, चिमटा काढलास का उपाशी ठेवलंस? मी त्याचं रडणं ऐकून सरळ इकडे निघून आले. नाही ना मॅडम, मी काहून कायले काय करीन? अहो तो लगेच वेळचा रडून राहिला. मी शांत करायचा बी प्रयत्न केला पण शांतच होत नाहीये. मला असं वाटतंय त्याला अजून भूक लागली असेल. खोटं नको बोलूस. मला खात्री आहे तो बराच वेळ झाला रडत असणार. तूच काहीतरी त्रास दिला असशील. काय ग, बाळ सांभाळायचा अनुभव म्हणालीस ना? मग आता कुठे गेला तुझा अनुभव? का रडतोय आमचा अर्जुन? बाईसाहेब, मी काही नाही ना केलं. मलाच नाही समजून राहिला तो काहून रडून राहिला. तो मी खूप वेळची शांत करायचा प्रयत्न करून राहिली पण तो शांतच नाही होऊन राहिला ना. तुम्ही एक काम करता का? डॉक्टरला बोलवा. त्याला म्हणा बाळ लगेच वेळचं रडून राहिलं. डॉक्टर येईन तेव्हा सांगन ना बाळाला काय झालंय तर. आणि काही झालं असेल तर गोळ्या गिड्या देतील ना. बोलवा बोलवा, फोन लावा डॉक्टरला, फोन लावा. वा ग वा. नोकरी मागायला आलेली तेव्हा म्हणालेली मी अशी सांभाळेन बाला, मी तशी सांभाळेन, मी ह्याव करेन त्याव करेन. मग आता काय झालं? हे बघ, त्याला दूध पाजव, तो शांत होईल. अहो मी त्याला पाजलं ना दूध, मगाशीच पाजलं पण तो शांतच नाही होऊन राहिला ना. लीलाबाई, हे बघा अर्जुन तुमची जबाबदारी आहे, त्यामुळे तुम्ही सांभाळा आता त्याला. मला रडणं सहन नाही होत त्याचं. चल ग तनिषा. हो. काय झालं रे पोरा अर्जुन? हा, काय झालं तुले? ही बाई तर म्हणाली की हिने अर्जुनला आत्ताच दूध पाजले. मग हा पावडरचा डब्बा सील्ड कसा काय? शांत वय. हा आज काय नाही होत. काय काय लीला, तू म्हणालीस की तू आत्ताच अर्जुनला दूध पाजलंयस. मग हा डब्बा सील्ड कसा आहे?